नमस्कार मंडळी. आज आपण एक असा विषय पाहणार आहोत की जो जगभरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात येतच असतो. कोणता बरं? तो म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती नक्कीच वाटते. तर ही भीती म्हणजे काय आहे? तर ते आपण पाहूया. सतत भीती वाटणे याचा अर्थ मनामध्ये कायमस्वरूपी असुरक्षिततेची चिंता किंवा काहीतरी वाईट होईल अशी अज्ञात भीती वाटत राहणे. सतत भीती वाटणे हे चिंता विकाराचे एक सामान्य लक्षण असू शकते, ज्याला सामान्यकृत चिंता विकार असे म्हणतात, ज्यामध्ये चिंता आणि पॅनिक अटॅक यांचा समावेश आहे. तसेच एखाद्या विशिष्ट गोष्टीची किंवा परिस्थितीची भीती नसून सतत चिंता, अस्वस्थता आणि तणाव जाणवतो. या व्यतिरिक्त विशिष्ट गोष्टींची भीती वाटणे, ज्याला फोबिया असेही म्हणतात, हे देखील सतत भीती वाटण्याचे एक कारण असू शकते. जसे की वेदनेची भीती, याला इंग्रजीमध्ये अल्फोफोबिया असेही म्हणतात, किंवा पडण्याची भीती. नेहमीच भीती वाटणे हे बहुतेकदा वर्तन आणि ताणामुळे होते. विशेषतः दीर्घकालीन ताण हे एक मानसिक लक्षण असू शकते आणि त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. थोडक्यात काय मंडळी, आपण काही ना काही कारणामुळे असं घाबरत असतो कोणत्या तरी गोष्टीला. तर ती भीती आपल्याला मनातून काढून टाकण्यासाठी आम्ही ती भीती कशामुळे वाटती, त्याची कारणं आणि त्यावर काय उपाय होणार आहेत, ह्याच्यासाठी एक सिरीज निर्माण करणार आहोत. तर आपण हे भाग अवश्य पाहावेत आणि आपला जी काही भीती आहे, मनातला जो काही ताण आहे, तो घालवण्यासाठी नक्की आमचे व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. खूप आनंदी रहा. धन्यवाद.